महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा अस्मिता, सत्ता आणि मतांचं गणित यांचा स्फोट झालाय आणि यावेळी हा स्फोट झाला आहे रिक्षाच्या छोट्याशा हँडलवरून। एक निर्णय दिसायला छोटा पण परिणामाने प्रचंड मोठा। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालवायची असेल तर मराठी भाषा येणं अनिवार्य असेल। फक्त बोलणं नाही तर वाचता आणि लिहिता येणंही आवश्यक, आणि जर नाही आलं तर थेट परवाना रद्द करण्याची कारवाई। सरळ शब्दात सांगायचं तर आता समीकरण स्पष्ट आहे, मराठी येणार तरच गाडी रस्त्यावर धावणार। हा निर्णय जाहीर झाला आणि लगेच वातावरण तापलं। पण हा फक्त प्रशासनाचा निर्णय नाही, हा पूर्णपणे राजकीय निर्णय आहे आणि त्याचे परिणाम सत्तेच्या गणितावर थेट होणार आहेत। कारण महाराष्ट्रात भाषा हा फक्त संवादाचा विषय नसतो, तो ओळखीचा आणि मतांच्या समीकरणाचा सर्वात संवेदनशील मुद्दा असतो। या सगळ्या प्रकरणात सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे राजकीय प्रतिक्रिया। एकीकडे उद्धव ठाकरे शांत आहेत, राज ठाकरेही थेट काही बोललेले नाहीत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची भाषा स्पष्ट आहे। ते या निर्णयाच्या बाजूने उभे आहेत, म्हणजे वरून शांतता पण आतून पूर्णपणे पाठिंबा। ही भूमिका साधी नाही, हा एक सायलेंट पॉलिटिकल सिग्नल आहे की महाराष्ट्राच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र येऊ शकतो। याचा अर्थ असा की शिंदे गटाने घेतलेला निर्णय आता केवळ त्यांचा राहिलेला नाही, तर तो हळूहळू एक मोठा मराठी नरेटिव्ह बनू लागलाय आणि हेच या संपूर्ण प्रकरणाचं राजकीय वजन वाढतं। आता या सगळ्यात खरी अडचण निर्माण झाली ती भाजपसाठी, कारण भाजपची महाराष्ट्रातली राजकीय स्ट्रॅटेजी नेहमीच दोन टोकांमध्ये बॅलन्स साधण्याची राहिली आहे। एकीकडे मराठी अस्मिता आणि दुसरीकडे उत्तर भारतीय मतदार, विशेषतः मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या पट्ट्यात उत्तर भारतीय मतदारांचा मोठा प्रभाव आहे आणि भाजपने गेल्या काही वर्षात अत्यंत कॅल्क्युलेटेड पद्धतीने दोन्ही बाजूंना सांभाळत स्वतःची ताकद वाढवली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणातही भाजपने हाच फॉर्म्युला वापरला। एकीकडे स्थानिक मुद्द्यांवर मराठी मतदारांमध्ये आपली स्वीकार्हता वाढवली, तर दुसरीकडे उत्तर भारतीय मतदारांवर मजबूत पकड ठेवली, म्हणजे कोणालाही पूर्णपणे नाराज न करता स्वतःचा विचार करत राहायचं, आणि ही त्यांची मुख्य रणनीती होती। पण सध्याच्या निर्णयाने हा बॅलन्स बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण जर भाजपने या निर्णयाला विरोध केला तर लगेच त्यांच्यावर मराठी विरोधी असल्याचा आरोप होणार, आणि जर त्यांनी पूर्ण समर्थन दिलं तर उत्तर भारतीय मतदार नाराज होऊ शकतात। त्यामुळे भाजप सध्या खूपच काळजीपूर्वक पाऊल टाकत आहे। त्यांनी थेट भूमिका घेणं टाळलं आहे, त्याऐवजी मराठी शिकवणी वर्ग सुरू करण्याचा मार्ग निवडला आहे। 7 दिवसात मराठी शिकवण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। वरून ते म्हणतात की ज्या राज्यात राहतो तिथली भाषा आलीच पाहिजे, पण त्याच वेळी एकही मोठा नेता उघडपणे पुढे येऊन या निर्णयावर ठाम भूमिका घेत नाहीये। ही स्पष्टपणे एक पॉलिटिकल डॅमेज कंट्रोल स्ट्रॅटेजी आहे। पण इथेच शिंदे गटाचा खेळ दिसायला लागतो। अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते हा निर्णय म्हणजे भाजपला अडचणीत आणण्याची एक चाल असू शकते, कारण या निर्णयामुळे मराठी मतदारांमध्ये शिंदे गटाची प्रतिमा मजबूत होते आणि भाजपला डिफेन्सिव्ह मोडमध्ये जावं लागतं, म्हणजे एकाच वेळी दोन टार्गेट साधण्याचा प्रयत्न। मात्र सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे हा वाद शिंदे गटाच्या आतही दिसायला लागलाय। एकीकडे प्रताप सरनाईक ठाम आहेत, निर्णय मागे घेणार नाहीत, हा त्यांचा स्पष्ट संदेश आहे, तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील माजी खासदार संजय निरुपम यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे। त्यांनी पत्र लिहून फेरविचार करण्याची मागणी केली आहे आणि उत्तर भारतीय रिक्षा चालकांशी संवाद साधण्याची तयारी दाखवली आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे, शिंदे गटातच दोन वेगळे प्रवाह दिसत आहेत, एक मराठी अस्मितेच्या बाजूने आणि दुसरा मतांच्या गणिताच्या बाजूने। आणि जेव्हा पक्षाच्या आतच मतभेद दिसायला लागतात तेव्हा समजायचं की हा मुद्दा फक्त बाहेरचा नाहीये, तर आतूनही पक्षाला हलवतो आहे। दरम्यान ठाकरे गट आणि मनसे या दोघांची भूमिका खूपच विचारपूर्वक आहे। ते उघडपणे पुढे येत नाहीयेत, पण त्यांना या परिस्थितीचा फायदा होत आहे, कारण मराठी माणूस हा एक अत्यंत जुना नरेटिव्ह पुन्हा मजबूत होत आहे। ते थेट समर्थन देत नाहीयेत, कारण श्रेय शिंदे गटाला जाईल, पण सायलेंट सपोर्ट देऊन ते स्वतःची राजकीय जागा मजबूत करत आहेत। ही पॉलिटिक्स खूप सूक्ष्म आहे, समोर न येता फायदा घेण्याची। आता या सगळ्या पार्श्वभूमीवर सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आता कोणतीही निवडणूक नाही तरी हा मुद्दा इतका का तापलाय, कारण राजकारणात प्रत्येक मोठा मुद्दा हा पुढच्या निवडणुकीची तयारी असतो। मराठी विरुद्ध अमराठी, स्थानिक विरुद्ध परप्रांतीय हा अत्यंत भावनिक विषय आहे, आणि असा विषय योग्य वेळी उचलला तर
तो निवडणुकीत मोठा गेम चेंजर ठरू शकतो। म्हणजेच हा वाद आजचा नाही, हा उद्याच्या सत्तेचा पाया आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता परिस्थिती रस्त्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। रिक्षा चालक संघटना संतापल्या आहेत आणि तब्बल 14 लाख रिक्षावाले 4 मे पासून संपावर जाण्याच्या तयारीत आहेत। जर हा संप झाला तर मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई सारख्या शहरांमध्ये वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो। लोकलवर ताण वाढेल, रस्त्यावर गोंधळ होईल, ऑफिसचा टायमिंग कोलमडेल। म्हणजेच हा फक्त भाषेचा प्रश्न राहिलेला नाहीये, हा शहराच्या नाडीचा प्रश्न बनलाय। आणि शेवटी थोडा इतिहास पाहिला तर हा निर्णय अचानक आलेला नाही। 2019 मध्येच हा नियम अस्तित्वात होता, पण त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे झालेली नाही। त्यानंतर सतत तक्रारी येत राहिल्या की अनेक चालक मराठीत संवाद साधत नाहीत, ज्यामुळे प्रवाशांना अडचणी येतात। त्यामुळे सरकारने हा विषय पुन्हा हातात घेतला। त्यात महाराष्ट्र दिनाचं औचित्य आणि मराठीला मिळालेला अभिजात भाषा दर्जा यामुळे या निर्णयाला अधिक भावनिक आणि सांस्कृतिक महत्त्व मिळालं आहे। तर सध्याचं चित्र स्पष्ट आहे, सरकार ठाम आहे, रिक्षा चालक आक्रमक आहेत आणि भाजप सावध आहे। शिंदे गटात मतभेद आहेत आणि ठाकरे गट आणि मनसे सायलेंट सपोर्ट देत आहेत। या छोटासा निर्णय आता संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनलाय आणि शेवटी प्रश्न एकच उरतो, हा निर्णय खरंच मराठी भाषेच्या सन्मानासाठी आहे की हा मतांच्या राजकारणाचा एक मास्टर प्लॅन आहे? कारण महाराष्ट्रात भाषा ही फक्त भाषा नसते, ती ओळख असते, भावना असते आणि योग्य वेळी वापरली तर ती सत्तेपर्यंत पोहोचण्याचा सर्वात प्रभावी मार्ग ठरते। तर तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।